सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज होती वटसावित्री पौर्णिमा, जिची आपण सगळ्या महिला भगिनी ज्या काही आहेत लेडीज वगैरे सगळे काही छान अशा आतुरतेने वाट बघत असतो. छान अशी सुरुवात या दिवसाची माझी झालेली होती. सकाळी सकाळी उमरट्याला लेपन करून घेतलं आणि छान असं हळदीचं लेपन सुकवून घेतलं, कारण हळद वगैरे घ्यायची, त्याच्यात गोमूत्र आणि थोडंसं गुलाबजल टाकून झालं आणि छान लेपन करायचं. दाटसर लेपन केलं ना, आता थोडं जास्त वेळ सुकू द्यायचं, म्हणजे सुकल्याच्या नंतर अगदी छान रांगोळ्या निघतात आणि त्या रांगोळ्यानंतर मग लवकर पुसल्या सुद्धा जात नाही. म्हणून थोडा वेळ छान हळदीचं लेपन सुकून झालं, लगेचच तोपर्यंत देवपूजा वगैरे आटपून घेतली होती, कारण अभिषेक वगैरे होते, देवघर वगैरे छान सजवायचं होतं, कारण आज पौर्णिमा होती. आणि त्यासाठी ज्या काही गोष्टी मी आणलेल्या होत्या, फुलं वगैरे किंवा गजरा वगैरे, त्या सुद्धा लावून घ्यायच्या होत्या. पौर्णिमा होती म्हणून छोटे छोटे कमळाचे फ्लावर सुद्धा मी इथे काढून घेतले होते साईडला. आणि मध्ये जे काही कुलदेवतेचा शिक्का आहे तो काढला, कारण आम्हाला पुढच्या दरवाजाने पुन्हा पुन्हा जाणे येण्याची गरज पडत नाही. जेव्हा आम्ही बाहेर जातो घराच्या तेव्हाच गरज पडते, नाहीतर आमचं हे डोअर लावलेलं असतं. म्हणून कितीही सुंदर रांगोळ्या काढल्या तरी आपला पाय वगैरे लागत नाही आणि पुसण्याची भीती मात्र नक्कीच नसते. म्हणून याच्यासाठी सुरुवातीलाच मी उंबरठा वगैरे सजवून घेतला. आणि पौर्णिमा होती म्हटल्यानंतर हे काम तर सर्वप्रथम झालंच पाहिजे. सकाळची सुरुवात जी काही होती आजची, याच्यापासूनच सुरू झालेली होती. दिवसभरामध्ये आज खूप काही गोष्टी करायच्या होत्या, खूप काही कामं होते. वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी सुद्धा जायचं होतं, स्वतःचं सुद्धा आवरायचं होतं, आऊंचा टिफिन होता. ह्या सगळ्या गोष्टी करता करता आपल्याला आपला जो काही प्रपंच आहे तो सुद्धा करायचा असतो, परमार्थ सुद्धा करायचा असतो, म्हणजे सेवा सुद्धा करायच्या होत्या. आणि स्वतःसाठी आज थोडासा वेळ आपल्याला काढायचा होता, कारण आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप जास्त महत्त्वाचा होता. मला सांगितल्याप्रमाणे छान देवपूजा वगैरे करून झाली. भीमसेने कापूरचा घरामध्ये वाद जो काही आहे तो इतका सुंदर येतो ना, म्हणून भीमसेनेच कापूर लावला आरतीच्या वेळेस. छान अशी आरती सुद्धा इथे झालेली होती. आणि बघा, देवघर इतकं सुंदर दिसत होतं, कारण मी आज कळश म्हणजे कुलदेवतेचा जो कलश मी मांडत असते त्याला सुद्धा मी गजरा आणलेला होता, आणि दर पौर्णिमेला मी आणते. पण आजची पौर्णिमा काही जास्त वेगळी होती, महत्त्वाची होती, कारण आज ज्येष्ठ पौर्णिमा होती. तर बघा, इतका सुंदर असा कुलदेवतेच्या कलशाला सुद्धा कलश सकाळीच अर्पण म्हणजे भरून घेतलेला होता. त्याच्यानंतर कलशाला सुद्धा गजरा अर्पण केला. आणि आपण आपल्या घरामध्ये स्त्रीयंत्र असतं ना, तर स्त्रीयंत्राच्या याच्यावर आपण आज अभिषेक करत असतो, श्रीसुक्ताचा अभिषेक करतो. आणि त्याच्यानंतर श्रीयंत्रावर सुद्धा आपल्याला मोगऱ्याच्या फुलांचा गजरा अर्पण करायचा असतो. पण माझ्याकडे एक गजरा होता म्हणून मी एकच मोगऱ्याचं फुल जे काही होतं ते श्रीयंत्रावर अर्पण केलं. हे करून झाल्याच्या नंतर आऊंचा सुद्धा टिफिन वगैरे तयार केला, फरशी वगैरे पुसून घेतली आणि स्वतःच आवरायला घेतलं, कारण मला सुद्धा वडाच्या झाडाची पूजा करायला जायचं होतं. आणि आमचं सगळ्यांचं लेडीजचं ठरलेलं होतं का 11पर्यंत निघायचं आहे, पण कधी होतं का आधी 10पर्यंत ठरलं, नंतर 11, आणि मग फायनली आता 12पर्यंत निघण्याची वेळ आलेली होती. बघा, तुम्ही बघू शकता का मी सुद्धा छान अशी तयार झाली होती, साडी वगैरे वेअर केलेली होती. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे देवपूजा वगैरे सुद्धा इथे करून झालेली होती. आणि ताट वगैरे सुद्धा मी तर आधीच एक दिवस आधीच तयार करून ठेवलेलं होतं, जेणेकरून दुसऱ्या दिवशी काहीही गडबड होणार नाही. हे करून झाल्याच्या नंतर लगेचच आम्ही आता इथे वडाच्या झाडाजवळ पोहोचलेले होते. आणि वड जो काही होता ना, इतका मोठा होता, आणि शास्त्रात सांगितल्याप्रमाणे वडाचं झाड हे खूप मोठं असावं, त्याला म्हणजे त्याचं जे वटवृक्ष आहे ते खूप जास्त बहरलेलं असावं, जेणेकरून आपल्या पतीचं दीर्घायुष्य सुद्धा तेवढंच असतं. चारही जणींसोबत आम्ही चारही गेलेलो होतो. पूजाताई होत्या, एक नवीन ताई होत्या, त्यांची माझी फर्स्ट टाइमच ओळख होती, आणि वर्षाताई, आम्ही सगळे गेलेलो होतो. आता वडाच्या झाडाची इथे पूजा करायची होती. तुम्ही बघताय का म्हणजे जितके आता हे बॅच उठल्याच्या नंतर सेकंड बॅच बसणार होती, अशा प्रकारे दिवसभर आता ही पूजा चालणार होती. आणि वडाचं झाड मोठं आहे, शूटसाठी चांगलं आहे, फोटो वगैरे छान निघतात म्हटल्यावर सगळ्या ज्या काही लेडीज होत्या ना, त्या इथेच मात्र खूप सारी गर्दी करत होत्या. आणि आता त्यांची वगैरे आरती सुरू होती. त्यांची आरती करून झाल्याच्या नंतर आम्ही सुद्धा आता इथे वडाच्या झाडाजवळ पूजा करण्यासाठी बसले होते. सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पांचं जे काही स्थापना होती ती करून घ्यायची असते. गणपती बाप्पाची पूजन आपण करतो, त्याच्यानंतर आपण इतर ज्या काही पूजाविधी आहे त्या आटपत असतो. आणि तुम्ही बघू शकतात का हवा इतकी सुरू होती ना, का दिवा अजिबात पेटत नव्हता. बघा, सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठीच यमराजाला भक्तीने संतुष्ट केले होते, व आपल्या पतीचे प्राण मात्र त्याने ह्याच दिवशी परत मिळवले. ज्या वटवृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला तेच झाड म्हणजे वडाचे होते. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वडाची पूजा करतात. वड हे देवतुल्य असे झाड आहे. त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे सुद्धा वास्तव्य असते. महाराज नेहमी म्हणायचे का दत्तनगर वडाचे झाड मूड म्हणजेच या विश्वाशी मूळच महाराज आहेत. वड ही अतिशय बहुगुणी औषधी वनस्पती सुद्धा मानले गेलेली आहे. गुढीपाडव्याला आपण वडाच्या झाडाची मुळी दरवाजाला बांधत असतो, तसेच त्या मुळीपासून केसांसाठी तेल सुद्धा तयार केले जाते.
त्याचबरोबर आपण 2 हिरव्या बांगड्या, शेंदूर, 1 गडसळी, अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याची पाने, सुपारी, पैसे, गुळ खोबऱ्याचा छान असा नैवेद्य, आंबे, दुर्वा, गहू इथं आपल्याला घेऊन जायचं होतं. कारण आपण सुवासिनींची ओटी भरण्यासाठी गहू लागतात आणि आपण जेव्हा वडाच्या झाडाची ओटी भरतो तेव्हा गव्हाचा वापर करत असतो. कुलदेवतेची आपण ओटी भरतो तेव्हा आपण तांदूळ वापरत असतो. मी सुद्धा छान असं हिरव्या कलरचं वस्त्र आणलेलं होतं, म्हणजे ब्लाऊज पीस घेतलेलं होतं वडाच्या झाडाची ओटी भरण्यासाठी. वडाच्या झाडाला किंवा वटपौर्णिमेच्या कागदाला सुद्धा तुम्ही छान अशी पद्धतीने पूजा करू शकतात. आपल्या गावाकडे तर निश्चितच आपल्याला शहरी भागामध्ये सुद्धा वडाचं झाड अवेलेबल होतं. सुरुवातीला प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करत असतो. त्याच्यावर हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा केली जाते. नंतर छान असं वडाच्या झाडाला गुळ जे काही सूत असतं ते गुंडाळलं जातं. वटपौर्णिमेची आरती केली जाते. स्त्रियांनी या दिवशी उपवास करायचा असतो. पूजा झाल्यावर वडाच्या दर्शनास मात्र निश्चितच आपण जायचं असतं. हळद कुंकू व्हायचे असते. आंबे, पैसे वडापुढे ठेवून नमस्कार करत असतो. वडाला 3 प्रदक्षिणा, 5 प्रदक्षिणा किंवा 7 प्रदक्षिणा आपण या दिवशी घालत असतो. गहू आणि आंब्यांनी छान अशी सुवासिनींची ओटी आपण या दिवशी भरत असतो. बघा, ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी भारताच्या बऱ्याच भागात अजूनही वटसावित्री व्रत सौभाग्यवती स्त्रिया करत असतात. पतिव्रता स्त्री कशी असावी याचीच सावित्री हा खूप मोठा आदर्श या दिवशी समजला जातो आणि तिची स्मृती सर्व भारतीय स्त्रियांनी दीर्घकाळापासून जागृत ठेवलेली आहे. सावित्रीचे चरित्र लोकप्रिय असून अनेक ग्रंथात त्यांचे वर्णन सुद्धा केले जाते. वटसावित्रीच्या कथेचं छोटं पुस्तक सुद्धा मिळत असतं आणि ती कथा सुद्धा आजच्या दिवशी आपल्याला पठण करायची असते, श्रवण करायची असते. त्याचबरोबर वस्त्र जे काही बनवलेलं होतं किंवा पूजेमध्ये आलेलं होतं ते सुद्धा अर्पण करून झालं. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी विवाहित स्त्रियांचे हे व्रत वटसावित्री आपण पूजन करत असतो. सावित्रीने वडाच्या झाडाखालीच यमराजाकडून पतीचे सत्यवानाचे प्राण आपल्याला परत मिळवलेले होते. तिच्या पतिनिष्ठेनेच प्रतीक म्हणून ही पूजा केली जाते. आजचा दिवस छान असा ओळखला जातो. दीर्घायुष्य असते तसेच पतीला सौख्य मिळावे आणि म्हणून याच वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा वास असतो. वडाला सूत गुंडाळून 7 प्रदक्षिणा केल्या जातात. त्याचबरोबर हळद कुंकू वाहून पतीला दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची असते का हाच पती मला जन्मजन्मी लाभावा आणि माझ्या पतीचे दीर्घायुष्य जितक्या वडाचं झाड मोठं आहे, जितक्या वडाच्या झाडाच्या पारंब्या आहे जड, तितकंच मोठं वडाचं झाड भरलेलं आहे, एवढंच माझ्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते. त्यासाठीच आपण महिला सुवासिनी उपवास करत असतो. वडाच्या झाडाचे पूर्व किंवा उत्तर दिशेकडेच मात्र निश्चितच आपण पूजा करताना तोंड आपलं निश्चितच असते. तुम्ही बघू शकतात का 7 प्रदक्षिणा इथे करायच्या होत्या. मी सुद्धा माझ्या पतीसाठी दीर्घायुष्यासाठी छान अशी प्रार्थना केली आणि आपले स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य वडाच्या झाडातच होते. वडाचं झाड हे खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश तिघांचा वास असतो म्हटल्यावर छान अशी पूजा झाली. ह्या वर्षाची पूजा माहीत नाही, पण मन अगदी 2-3 दिवस आधी छान प्रसन्न होतं. सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित झालेल्या होत्या प्रॉपर पद्धतीने. मग मेहंदी वगैरे असू दे किंवा पूजेचं ओटीचं सामान असू दे, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित झाल्या होत्या. ह्या वर्षाप्रमाणेच मी दरवर्षीची ही पूजा अगदी छान करते, पण ह्या वर्षी खूप मोठं वडाचं झाड मिळालं होतं म्हटल्यावर मनामध्ये आनंद काही वेगळाच होता. दरवर्षी आहोवाने मी जाते, पण ते झाड अगदी छोटंसं असतं. तिथे बसायला वगैरे व्यवस्थित जागा नसते. पण आजची पूजा काही वेगळी झालेली होती, कारण झाडही मोठं होतं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. नंतर आरती वगैरे करून घेतली आणि प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. दीदी साइड ला हो. दीदी चला मामा.
तुम्ही बघितलं का 7 प्रदक्षिणा वडाच्या झाडाला मारून झाल्याच्या होत्या. त्याच्यानंतर या तिघं ताई म्हणजे आम्ही 4 सोबत गेलो होतो. तिघं ताईंची ओटी भरून घेतली. याच्यानंतर 2 लेडीज तिथे आम्हाला छान अशा मिळाल्या होत्या. म्हणजे आमची मैत्रीण होती जान्हवी, सो त्या तिच्या जेठाणी वगैरे होत्या. यांच्यासोबत सुद्धा ओट्या भरल्या. 5 जणींच्या ओट्या भरून झाल्या. नंतर ताईंनी माझी सुद्धा ओटी भरली. ओटीचा कार्यक्रम आम्ही तिथेच करून घेतला, जेणेकरून पुन्हा घरी आल्याच्या नंतर या गोष्टीचं टेन्शन राहणार नाही आणि पुन्हा लेडीज शोधायची गरज पडत नाही. आणि कारण आजच्या दिवशी तर लेडीज शोधायचीच गरज पडत नसेल मी तर म्हणेन प्रत्येक सुवासिनीला. कारण वडाच्या झाडाखाली इतक्या लेडीज असताना साहजिक कोणी पण ओटी भरू देते किंवा आपली सुद्धा भरली जाते. छान असं वर्षताईंनी सुद्धा माझी ओटी वगैरे भरली. त्याच्यानंतर लगेच मी सगळ्या लेडीजच्या ओटी भरून घेतल्या. ओटी भरण्याचा कार्यक्रम वगैरे संपलेला होता. त्याच्यानंतर आता आम्हाला सुद्धा घरी येण्यासाठी निघायचं होतं आणि आता गर्दी मात्र वाढतच चाललेली आहे. कारण प्रत्येकाचा इथे नंबर लागत होता पूजेसाठी. आम्ही थोडं लवकर आलो म्हटल्यावर छान अशी पूजा झाली. याच्यानंतर लगेचच आता आम्ही सुद्धा सगळे घरी निघणार होतो. कारण आमचं सुद्धा आटपून झालेलं होतं. हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला. थोडा वेळ का होईना पण मैत्रिणींसोबत भेटलं, बोललं का छान वाटतं. सगळ्यांसोबत केलेली पूजा मात्र मनाला काही वेगळाच आनंद देऊन जाते. हे करून झाल्याच्या नंतर घरी आल्यावर आता सगळ्यात महत्त्वाचं काम होतं म्हणजे स्वतःचं आवरून घ्यायचं. कारण घरातलं सगळं काही आवरलेलं होतं. अहोंच्या टिफिनपासून ते घर फरशी पुसेपर्यंत सगळ्या गोष्टी छान आवरून झालेल्या होत्या. कारण दिवसभराचं शेड्यूल होतं ते आधीच ठरवलेलं होतं. कारण सगळं शेड्यूल पॅक होतं. खूप साऱ्या सेवासुद्धा मला या दिवशी करायच्या होत्या. नंतर ब्लॉग वगैरेचा टायमिंग होतं. ब्लॉग वगैरे टाकून झाला 2 वाजेला. त्याच्यानंतर आता जे काही बाकीच्या मधल्या सेवा होत्या त्या करून झाल्या. कारण आजच्या दिवशी उपवासाला आपण काहीही खात नसतोय. तुम्हाला सुद्धा माहिती आहे का फ्रुट्स वगैरेच खाल्ले जातात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे संध्याकाळी 5:30च्या दरम्यानमध्ये पूजा करायची होती आणि मी सुद्धा इथे पूजा मांडणी करून घेतली. सत्यनारायण भगवानची पूजा मांडणी केली. नंतर पोथी वगैरे वाचन करून घेतलं. आरती वगैरे केली. आजचा दिवस ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे खूप जास्त महत्त्वाचा होता. कुलदेवतेच्या सेवेसाठी माता लक्ष्मी आणि विष्णूंच्या सेवेसाठी म्हटल्यावर सत्यनारायण पूजन झालंच पाहिजे. जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदत असतं. आपल्या घरामध्ये धनधान्याची कधी कमतरता भासत नाही. लक्ष्मीसाठी आपल्याला किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला इकडे तिकडे काही बघायची गरज पडत नाही. निश्चितच आपल्या घरामध्ये छान असं लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. जे काही आपल्या घरामध्ये त्याला बरकत असतं. मग धनधान्य असू दे, पैसा असू दे किंवा पैसा खिसून आणण्याचं काम मात्र माता लक्ष्मीच्या सेवा करत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे सत्यनारायण. आज तर पौर्णिमा होती म्हटल्यावर सत्यनारायण झालाच पाहिजे. धूपदीप वाढून झाला, फुलं वगैरे अर्पण करून झाली. नंतर आता पोथी वाचण्याची वेळ येणार होती. माझी जी काही मागची पोथी होती ना, मी आमच्या इथून कपालेश्वरवरून घेतली होती. पण आता जी काही पोथी मी वाचणार होती ती मी आपल्या केंद्रातून आणलेली आहे. तुम्हाला सुद्धा सत्यनारायण पूजनला सुरुवात करायची असेल तर कोणत्याही पौर्णिमेपासून तुम्ही सुरुवात करू शकतात. किंवा तुम्ही जर करत नसाल तर निश्चितच तुम्ही वर्षभर का होईना पण सत्यनारायण पूजन करून बघा आणि खरंच स्वतः अनुभव घेऊन बघा. काही इतके सुंदर असे अनुभव आपल्याला स्वतःला येतात ना. म्हणूनच आपण या सगळ्या सेवा मनापासून करत असतो. खाली रांगोळी वगैरे काढून घेतली होती पाटाजवळ. छान अशी पूजा मांडणी झाली, आरती वगैरे झाली. आणि हे करून झाल्याच्या नंतर आता मला 12 फुलवातीची सेवा जी मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर केलेली होती का गुरुपुष्पामृत योग आला होता तेव्हापासून मी 12 फुलवातीची सेवेला सुरुवात केलेली होती. मध्ये काही थोडासा गॅप पडला कारण अडचण वगैरे असतात किंवा काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. त्याच्यामुळे 2 ते 3 दिवस म्हणजे 5 ते 6 दिवसांचा गॅप पडला. आता पुन्हा त्या जी काही सेवा होती ती कंटिन्यू करायची होती. आणि इतका सुंदर योग आलेला होता ते म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा, पौर्णिमेचा सत्यनारायण आणि माता लक्ष्मीची भगवान विष्णू समोरच केली जाणारी ही सेवा. आजचा दिवस होता म्हटल्यावर आज सुद्धा माझी ती 12 फुलवातीची सेवा होती ती करून झाली. स्तोत्र मंत्र छान असे पठण करून झाले. मग आपण एक वेळा व्यंकटेश स्तोत्रम घेतो, एक वेळा श्री सूक्तमचं पठण केलं जातं. 16 वेळा किंवा 24 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, नवार्णव मंत्र या सगळ्या मंत्र स्तोत्रांचं छान असं पठण करून झालं. हे करून झाल्याच्या नंतर आता पौर्णिमा होती आणि ही पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला आपल्या ज्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंची सेवा आपल्या घरात होत असते त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेची सेवा आपल्या घरामध्ये होणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. कारण आपल्या कुलदेवतेचा, आई भगवतीचा आशीर्वाद जर आपल्यावर असेल ना तर आपल्याला निश्चितच कुठेही जायची गरज पडत नाही. आपले गुरु, आपले पित्र आणि कुलदेव, कुलदेवी या सगळ्यांच्या सेवा आपल्या घरामध्ये दररोज झाल्याच पाहिजे. नंतर छान असं मी संध्याकाळच्याच वेळेमध्ये ती 12 फुलवातींची सेवा करून झाली आणि तीच तुपाची फुलवात भेटत होती तोपर्यंत इथे 16 वेळा श्री सूक्तमचं पठण करून छान असं फलश्रुती सुद्धा एक वेळेस घ्यायची होती आणि ते कुंकुमार्जन स्त्रीयंत्रावर करून झालं. ही होती माझी आजच्या दिवसाची मात्र शेवटची सेवा. कारण ह्या सगळ्या सेवा करून झाल्याच्या नंतर मला आता किचनमध्ये यायचं होतं आणि स्वयंपाकाला लागायचं होतं. कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दिवसभराचं शेड्यूल बिझी होतं. संध्याकाळी उपवास सुद्धा सोडायचा होता. अहोंना तर मी रस सकाळी थोडासा करून दिलेला होता आणि आता रस केला होता म्हटल्यावर मला काही जास्त गोष्टी करायची गरज नव्हती.
याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे किचनमध्ये आली आणि किती थकलेलो असलो तरी या गोष्टी करणं सुटणार नाही, कारण उपवास होता. स्वयंपाकसुद्धा मस्त होता, कारण थोडासाच मी प्रसाद बनवलेला होता सत्यनारायण भगवानसाठी, तो अर्पण करून म्हणजे पूजा वगैरे होऊन गेलेली होती, कुंकुमार्जन झालं, माझ्या सगळ्या सेवा झाल्या दिवसभराच्या. त्याच्यानंतर आता कांद्याची भाजी, रस आणि पुरणपोळी बनवायची होती, कारण आपल्या खानदेशी भागामध्ये किंवा मराठी लोकांच्या घरामध्ये आज प्रत्येकाकडे पुरणपोळी बनणारच होती. कारण बघा, पौर्णिमा होती म्हटल्यानंतर माता लक्ष्मीला पुरणपोळीचा नैवेद्य हा खूप जास्त आवडतो. त्याचबरोबर आपलासुद्धा उपवास होता आणि आहोंनासुद्धा पुरणपोळी आवडते. मग कशाला थोडंसं आळस करायचा. साध्या पोळ्या टाकण्यापेक्षा पुरणपोळ्या टाकण्यासुद्धा मला आता इझी वाटायला लागलेल्या आहेत. कारण म्हणजे छोटे-छोटे 4च पुरणपोळ्या बनवायच्या होत्या आणि 4च साध्या पोळ्यासुद्धा बनवतो. फक्त एवढंच आहे की पुरण त्याच्यामध्ये भरलं जातं आणि ऑलरेडीच आदल्या दिवशी मी पुरण केलेलं होतं म्हटल्यावर मला आजच्या दिवसाचं पुरणपोळीचं काही टेन्शन नव्हतं. तितक्यामध्येच मन इतकं प्रसन्न झालं का पुरणपोळी एकही फुटली नव्हती. टम्मच सगळ्या पुरणपोळ्या फुगलेल्या होत्या आणि तुम्ही बघितलं का कांद्याच्या भाजीला छान अशी फोडणी देऊन तेलामध्ये जोपर्यंत कांदा मऊ होतोय तोपर्यंत तिथे गरमागरम पुरणपोळ्या बनवून घेतल्या आणि सगळ्या पुरणपोळ्या टम्म फुगलेल्या होत्या. पुरणसुद्धा अगदी नेमकंच झालेलं होतं आणि टेस्टी पुरणपोळ्या आजच्या होणार होत्या. पुरणपोळीचा स्वयंपाक करून मला महाराजांना सुद्धा नैवेद्य वगैरे अर्पण करायचा होता आणि स्वतःचा सुद्धा उपवास लवकर सोडायचा होता. लवकर काय तरी सुद्धा मला 9 ते 10 वाजलेच होते, कारण सगळ्या सेवा करून 8ला मी स्वयंपाकाला लागले. 9 वाजेपर्यंत सगळा छान स्वयंपाक करून झालेला होता. महाराजांना नैवेद्य वगैरे सुद्धा अर्पण केला. टम्म बघा किती टम्म फुगतायत ना पुरणपोळ्या, आणि अशा पुरणपोळ्या बघून तर मनाला छान प्रसन्न वाटतं. 4 पुरणपोळ्या बनवून झाल्या. पुरणपोळ्या बनवून झाल्याच्या नंतर आता जोपर्यंत कांदा छान मऊ होत होता तोपर्यंत दूधसुद्धा तापवायला ठेवलं आणि किचनसुद्धा आवरून घ्यायचं होतं, कारण थोडेफार भांडे होते स्वयंपाकाचे ते सुद्धा आवरायचे होते. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर, हळद, मीठ आणि किचन किंग गरम मसाला, धनापूडची पावडर, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या टाकून घ्यायच्या, कारण आता कांदा ऑलरेडी मऊ झालेला आहे म्हटलं 5 ते 10 मिनिटासाठीच ही भाजी होऊ द्यायची होती आणि खूप छान झालेली होती ही भाजी. कांद्याची भाजी खात नाही, पण आज खाल्लेली होती कारण खूप जास्त टेस्टी बनते अशी कांद्याची भाजी. मम्मींकडे गेले अधिक मासला तेव्हा कांद्याची भाजी आणि रस खाल्लेला होता. आईंनी सुद्धा बनवला होता, पण आमचा राहून गेलेला होता. असं